लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर शहराची ओळख आता दिवसेंदिवस गुन्हेगारीचे शहर म्हणून उदयाला येऊ लागली आहे। खून, हाणामारी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग अशा घटना सातपूरकरांना आता नित्याच्याच झालेल्या आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरातील महादेवनगर परिसरात 8 जणांच्या टोळक्यानं एका तरुणास लाकडी दांडक्यासह कोयत्यानं जबर मारहाण केली होती। या मारहाणीत पोलिसांनी तात्काळ 4 संशयित आरोपींना जेरबंद केलेला आहे। मात्र यातील उर्वरित आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना लवकरात लवकर सातपूर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी महादेवनगर येथील रहिवाशांनी केलेली आहे। दरम्यान महादेवनगर येथील टवाळखोरांवर सातपूर पोलिसांनी कारवाई करावी, तसेच महादेवनगर परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी देखील स्थानिक महिलांनी केलेली आहे। माझ्या मुलावर असा हल्ला केला 8 जणांनी। तो येत असताना रस्त्याने त्याला अचानक गाडीवर येत असताना त्याच्यावर अचानक मागून येऊन कोयता टाकला। कोयता टाकल्यावर तो खाली पडल्यामुळे त्याचा पाय अटकला गाडीमध्ये। मग मागून त्यांनी एवढ्यांनी मिळून त्याच्यावर हल्ला केलेला आहे। तर माझा मुलगा आज मूर्तीच्या दारामध्ये तिथं दवाखान्यामध्ये पडलेला आहे। काय सांगायचं, माझ्या मुलाचे हे करायला पाहिजे, त्याला न्याय द्यायला पाहिजे साहेब, हीच माझी विनंती आहे सगळ्यांना। हेच माझं हे किरकोळ गोष्टीवरून पोरावर हल्ला केला आहे। सगळे नाही ना, 4च जमा आहे, बाकीचे फरार आहे। त्यांना पण जमा केलं पाहिजे, नाही ते सापडतील तर त्यांच्या आईबापांना उचलायला पाहिजे। त्यांना बंद केलं तर तेव्हा ते सापडतील, त्यांना बंद केल्याशिवाय ते आईबापाला बंद केल्याशिवाय ते सापडणार नाही, ते असेच पळत येतील। कारण का त्यांनी आज याच्यावर हल्ला केला, उद्या दुसऱ्यावर पण करू शकतंय। कारण का त्यांना मोकळा सापडेल ना, काय कोण आपलं काय करणार आहे? कारण आपण याच्यावर हल्ला केलाय, आपल्याला कोणीच काय करू शकत नाही। आज याच्यावर झाला, उद्या दुसऱ्यावर पण होऊ शकतंय, हल्ला होईल का नाही? मग त्याच्यावरतीच काहीतरी घ्यायला पाहिजे आणि त्याला न्याय द्यायला पाहिजे। रोजचा हा टाइम आहे त्यांचा, महादेव मंदिर पर मराठी शाळा, रोज 50 मुलं पर महादेवाचं पुढचं पण एक मंदिर आहे, तिथं सगळे बसलेले राहतात, एकामेका सांगते दारू पितात, बर्थडेच्या पार्ट्या करतात, शिव्यागाळ, एकदम आम्हाला ऐकवत नाही ना। इथं सुद्धा चौकामध्ये सुद्धा एक टाइम एका मुलाला बोलले, तू कशा शिव्या देतो? इथं आमच्या आई बहिणी राहतात, सुना बाळा राहतात। त्यांनी ऐकून त्याच्या आईला आणि त्याच्या आईला आणि त्याच्या आजीला घेऊन येऊन इथं मला मारायला घेऊन आले होते। त्यांना एकच आव्हान करायचंय, काय हा गुन्हेगारी आहे, दारू पाणी पिणारे पोराला जास्त शिक्षा झाली। आमचे मुलं काय असे ना त्याच्यामध्ये, आम्ही म्हणत नाही का दुसऱ्याचे मुलं आहे, आमचे काय असे पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारवाई करा। काय तर आम्हाला लाज वाटते, रोज एक राऊंड झाला पाहिजे, रोज पोलिसांचा एक राऊंड झाला पाहिजे संध्याकाळचा। काही इकडे बाहेरचे मुलं येऊन इथं आमच्या महादेववाडीमध्ये येऊन दारू पितात, शिवीगाळी करतात, आमच्या इथल्या मुलांना पण दारू पाजून आपसात भांडणं करायला लावतात। तर याची तक्रार आम्ही पोलिसांना सांगितली होती, आम्ही दिली होती। पण आमचं एवढंच म्हणणं आहे का पोलिसांनी एक राऊंड तरी रोज इथं मारला पाहिजे। महादेववाडीमध्ये प्रशासनाने एक राऊंड तरी पोलिसांनी मारला पाहिजे, आमची हीच फक्त अपेक्षा। पोलिसांनी राऊंड मारला पाहिजे, त्याच्या म्हणजे त्या भीतीने तरी मुलं राहणार नाही। आमच्या आया बहिणी सगळे इथं राहतात, घाणघाण शिवाय देतात, एकमेकाला बोलतात, असे एकदम आम्हाला लाजा वाटतं स्वतःला। हल्ला केलेला आहे त्याच्यावर, म्हणजे त्याला चान्सच नव्हता काही करायला, पण मग त्याला न्याय भेटला पाहिजे एवढीच माझी विनंती। आणि जे पण मारणारे आहे ना त्यांना पण तशीच शिक्षा झालेली पाहिजे, कारण की आज त्याला जेवढा त्रास होतो ते कोणालाच कळणार नाही। कारण तो आज म्हणजे त्याचं इतकं रक्त गेलेलं आहे ना, त्याला 22 टाके पडलेले, फक्त एकच जागी डोक्याला 22 टाके पडलेले, इथं 26 टाके पडलेले आहे। 4 जण गायब, म्हणजे आमची तीच नम्र विनंती माझी का माझ्या भावाला न्याय द्या आणि त्या लोकांना सगळ्यांना पकडून, जरी ते नाही भेटले तरी त्यांच्या आईबापाला धरा आणि त्यांना अटक। 8 जणांनी, साधारण ते 8 जण होते, पण मग पुढे प्लॅनिंग नाही होते, कारण त्याला काहीच चान्स नव्हता करायचा। आणि आमच्या माम भावाचं भांडण झालेलं होतं, किरकोळ गोष्टीवरून झालेलं होतं, पण मग त्याला त्याचा काही संबंध नव्हता, तो बाहेर गेलेला होता, तो बाहेरून येताना त्यांनी अटक केलेला आहे त्याच्यावर, त्याला न्याय द्या। दरम्यान सातपूर शहरात गुन्हेगारीला पोलीस कधी अंकुश लावतात असा प्रश्न आता सातपूरकरांकडून उपस्थित केला जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।